आपल्याला म्हणजे आपण म्हणजे मी एक एक्झाम्पल सांगतो. मी एक नोकरी करतोय आणि त्या नोकरीमध्ये मी सर्वात मोठा म्हणजे मी एका महिन्यामध्ये जास्त सेल केला आणि मला काय भेटलंच नाही, मला कोणी काय बोललंच नाही, मला कोणी काय अवॉर्ड दिलंच नाही. कुणासाठी? तुम्ही कंपनीसाठी केलं तर कंपनीने तुम्हाला ॲप्रिशिएशन नाही दिलं, त्याचा अर्थ हा होत नाही की तुम्ही काम केलंय ते कुठेतरी चुकीचं आहे. नाही, तुम्ही जे काम केलं ना ते एकदम चोखपणे 2000% व्यवस्थित आहे. तुम्ही सॅटिस्फाईड आहात का नाही, तुम्ही खुश आहात का नाही, हे तुम्ही कुठे बघताय? लोक खुश झाली पाहिजेत, कशाला पाहिजे? म्हणून म्हणतोय डोंट एक्सेप्ट. नेहमी एक तुम्ही एक सरळ साधारणपणे तुम्ही एक्सपेक्ट करूच नका की समोरच्या व्यक्तीने मला चांगलं म्हणजे मला एक असा एक झाडावर चढा. आपण काय होतं माहिती आहे का, एकदा आपण झाडावर चढायला लागलो ना किंवा आपण डाऊनफॉल पण होतो. मग त्यापेक्षा न्यूट्रल राहायला काय प्रॉब्लेम आहे? हा बाबा मी केलं, माझा एक बिल्ड पॉवर होती. बिल्ड पॉवर करता 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 मी झालो. आणि तो एक गुरुमंत्र आहे, तुमचं काम एवढं शांततेत करा, तुमचं काम एवढं शांततेत करा की प्रगतीचा आवाज एवढा वाजला पाहिजे की लोकांनी समजलं पाहिजे की शांततेत कुठपर्यंत पोहोचला. ते पॉवर ऑफ सायलेन्स आहे. पॉवर ऑफ सायलेन्स तुम्हाला कळत पाहिजे. एव्हरी सक्सेस हॅज अ 10 टाइम्स फेलियर. जो कोणी आज आयुष्यामध्ये सक्सेसफुल आहे तो व्यक्ती 10 वेळा फेल झालेलाच आहे. 10 वेळा फेल झाला त्यामुळेच तर तो सक्सेसफुल झाला ना. ते 10 वेळा फेल का झाला? त्यांनी 10 वेळा 10 अभ्यास केले त्यांनी. आपण काय करतो, एकदा फेल झालो की ती वस्तू सोडून देतो, संपला विषय, आपल्याला कळतच नाही येते. आणि जर आपण सक्सेस झालो त्या गोष्टीमध्ये मग आपण विचार करतो अरे वा. आता मी नाव नाही घेत, जी आता रस्त्यावरती फॉरेनची गाडी पळते ऑटोमॅटिक विदाउट ड्रायव्हर, मी त्या ब्रँडचं नाव बी घेऊ शकत नाही घेत आहे मी. तो व्यक्तीमध्ये काय करतो, त्याचा ओनर, तो काय करतो की पुढच्या 10 वर्षामध्ये मला काय करायचं आहे ना तो प्लॅन करून ठेवतो. पुढच्या 10 वर्षामध्ये मला काय करायचं ते प्लॅन करून ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी त्याच प्लॅनवरती बोलतो हे मला 1 वर्षामध्ये करायचं. त्या लोक विचारतात 10 वर्षामध्येचा प्लॅन आहे आणि तू लगेच 1 वर्षामध्ये करणार, असं शक्य कसं आहे? बोलतो माझा जो कॉम्पिटिटर आहे किंवा माझ्यासोबत जे काही लोक आहेत ह्याच फील्डमध्ये त्यांनी पण तोच प्लॅन केलाय की 10 वर्षामध्ये हे करायचंय. ते 10 वर्षामध्ये करतील पण मी 1 वर्षामध्ये करेन. भले मी खाली पडलो तरी चालेल पण माझे जे काही कॉन्सेप्ट असतील ते वर्षभरामध्ये त्याच्यापेक्षा पुढे गेलेले असतील की या माणसाने 10 वर्षाच्या पुढेचा जो प्लॅन होता तो 1 वर्षामध्येच केला. आपले पण काही गोल्स आहेत आपल्या लाईफचे, त्या गोल्सवर आपण स्टिक राहा, एकदम मजबूत राहा. मला हे करायचं म्हणजे करायचंय कुठल्याही परिस्थितीत. जसं मी स्वतः आता एक स्टेज 2 डायबिटीज पेशंट आहे, म्हणजे मला डायबिटीज आहे. मला कधी कधी चक्कर म्हणजे मला कधी होतं असं, पण सातत्याने फक्त रविवार सोडून मला एकही दिवस जर मी जिम नाही केली ना तर मला ना कसं तरी एकदम विचित्र व्हायला होतं. म्हणजे नाही यार मी काय करतोय. पण रोज नवीन नवीन व्हेरिएशन्स मला करायला मी अगोदर प्लॅन करतो. मला आजच प्लॅन करायचं उद्या काय करायचं. तसंच आपली लाईफ आहे. आपल्या लाईफमध्ये आपल्याला आज आपण काय करतोय, आपल्याला असं वाटतं की आज माझ्याकडे एवढा पैसा आहे की एवढं सर्व आहे तर मी आज एकदम आराम करूया. पण आज आराम करणार, उद्याचं काय? उद्या काय करता तुम्ही? उद्या काहीच करणार नाही ना आपण. उद्या ते संपणारच आहेत पैसे. उद्या पैसे संपल्यानंतर तुम्ही काय करणार? परवा लोकांकडनं. म्हणजे ह्या ज्या ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स आपण जे करतोय
ते का करतोय? फक्त एक आपल्याला शाबासकी भेटली पाहिजे म्हणून. मी काहीतरी चांगलं केलं आहे आणि मला लोकांनी म्हटलं पाहिजे वा याने कधी चांगलं केलंय. कशाला अपेक्षा ठेवता मित्रांनो? अपेक्षा नका ठेवू. जर समोरून तुम्हाला तडतडावून टाळ्या भेटतायत, समोरून तुम्हाला शाबासकी एकदम एकदम उत्तमपणे भेटते, याचा अर्थ हा आहे तुम्ही जिंकला. सक्सेस तुमच्या हातामध्ये आला. तुम्ही चांगलं काम करताय ना, मग रोज करा ना. अपेक्षा नका ठेवू की मी रोज चांगलं काम करतो, रोज मला चांगला अवॉर्ड भेटेल. रोज कशाला? रोज कोण अवॉर्ड देणार आहे? काय वेळ आहे का कोण माणूस तुम्हाला रोज अवॉर्ड द्यायला? आपण काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी करतोय तर चांगलंच करतोय रोज. परिवार, आपला कुटुंब, आपल्याला कुटुंब रोज म्हणणारच काय बाबा आज काय मूड आहे, आज एकदम एकदम हसत आलाय, असं कसं. त्यांच्या मनामध्ये जर आपलं घर आहे तर लोकांचं आपल्याला काय घेणं देणं आहे? लोकांना काय करायचं आहे? आपल्या आयुष्यामध्ये लोक मॅटर करतात का आपले घरचे, हे ठरवायचं काम तुमचं आहे. आपला चॅप्टरच तोच होता आज मी जास्त वेळ नाही घेणार आहे तुमचा. सक्सेसफुल व्हायचंय तर सक्सेसफुल व्हा, मोठं व्हायचंय मोठं व्हा. कन्सिस्टन्सी म्हणजे रोज करायचं, सातत्याने करायचंय, हे करायचंय. मला जिंकायचं म्हणजे जिंकायचं. पण मला त्या गोष्टी मागचे मला लोकांनी शाबासकी दिली पाहिजे किंवा मला एक अवॉर्ड दिला पाहिजे, मला ट्रॉफी दिली पाहिजे, हे दिलं पाहिजे, त्याची अपेक्षा ठेवायची नाही. आपण आपलं काम करत राहायचं. आपण आपल्या आयुष्यामध्ये एक ना एक दिवस ज्या ठिकाणी होतो आणि ज्या ठिकाणावरून जेव्हा उंचावर जाऊ ना, तेव्हा लोक आपल्याला आठवण करतील, बस या व्यक्तीने करून दाखवलं मला, काय का. त्यालाच म्हणतात सक्सेस स्टोरी ऑफ द लाईफ. आणि आपला चॅप्टरच तो आहे, लाईफ टू बी चेंज. उद्या भेटूया एक नवीन विषयावरती. जय महाराष्ट्र.